नमस्कार मित्रमंडळी आणि बंधू भगिनींनो. आज एक महिन्यापेक्षा अधिक अंतराच्या कालावधीनंतर मी आपल्यासमोर येतो आहे. मधला काही काळ थोडासा गडबडीचा गेला आणि त्यामुळे काही व्हिडिओज करता आले नाही. आज मात्र आपण थोडाफार आध्यात्मिकच पण आपल्या पूर्वंपार परंपरा श्रद्धा या विषयाला धरून एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा पितृपंधरवडा सुरू आहे किंवा पितृपक्ष असं म्हणतात. यालाच श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं. तर श्राद्ध या शब्दामध्येच श्रद्धा आहे आणि काल दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:30 ते 5:30 पावणे 6पर्यंत या तास सव्वा तास या वेळेमध्ये आपल्या दापोलीमधल्या पेन्शनर सभागृहामध्ये पितृपंधरवडा समज आणि गैरसमज या विषयावरती माझं व्याख्यान झालं. तोच व्याख्यानाचा विषय घेऊन आज आपण व्हिडिओ बनवायचा असा मी विचार केला आणि त्यानुसार आपल्यासमोर येतं. याच्यानंतरचे पुढचे व्हिडिओ आपले पुन्हा एकदा श्रीमद भगवद्गीतेला धरून, गीतेतल्या ज्ञानाला धरून असेच असतील. पण एक रिलिव्हंट विषय म्हणून आज आपण हा पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा श्राद्ध पक्ष असे म्हणतात, त्या श्राद्ध पक्षावरती हा व्हिडिओ घेतो आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे श्राद्ध या शब्दामध्येच श्रद्धा आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेचा हा विषय आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, एक छान सुंदर वाक्य आहे असं, श्रद्धेये दीयते यत तत श्राद्धम. म्हणजे जे श्रद्धेनं दिलं जातं त्याला श्राद्ध असं म्हणायचं. आणि म्हणून हे पूर्ण मनपूर्वकाने श्रद्धापूर्वक करण्याचा विधी आहे. आता थोडं आपण पितृ या शब्दाकडे वळूया. पितृ म्हणजे पितर म्हणजे आपले पूर्वीचे पूर्वज जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, आपल्यातनं निघून गेलेले आहेत. सनातन संस्कृतीमध्ये ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना साधारण अशी आहे. वर्षातला हा जो कालावधी आत्ता म्हणजे ही जी आपली आत्ताची अनंत चतुर्दशी झाली, त्या अनंत चतुर्दशीनंतरची पौर्णिमा, ती पौर्णिमा ते आश्विन महिन्यातील अमावस्या हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये यमलोकामधनं आपले जे पूर्वज आहेत ज्यांना आपण पितर म्हणतो, ती पितर पृथ्वीवरती येतात आणि ती आपल्या वंशीजांकडून त्यांना पिंडदान किंवा अन्नदान यासारखे काही विधी करून त्यांना सद्गती मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते. ही पूर्वंपार धारणा आहे. कोणाचा विश्वास बसतो, कोणाचा विश्वास बसत नाही, कोणाला थोतांड वाटतं. तरीसुद्धा मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, त्या आपल्या पूर्वजांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग रिकामा करण्यासाठी म्हणून आपल्याला जो काही विधी करावा लागतो तो हा श्राद्ध विधी आहे. वर्षातले 365 दिवस असतात. यापैकी 350 दिवस पृथ्वीवरती असं मानलं जातं की पृथ्वीवरती सत्वगुणाचा प्रभाव असतो.
आणि हे जे 15 दिवस आत्ता आहेत, या 15 दिवसांमध्ये रज आणि तमगुणांचा प्रभाव असतो. त्यामुळे अगोदरचे 350 दिवस हे ईश्वराची पूजा अर्चा त्याच्यासाठी मांडलेले आहेत. आणि हे 15 दिवस आपले यमलोकातून आपली जी पितरं आलेली असतात त्यांच्यासाठी ही मांडलेली आहेत. लक्षात घ्या, मान्यतेनुसार देवभक्ती इतकीच पितृभक्ती महत्त्वाची आहे. कारण आपल्याला ईश्वरभक्तीने जसा आशीर्वाद मिळतो ईश्वराचा, तसाच पितरांच्या भक्तीमुळे, पितरांच्या पूजेमुळे पितरही आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपल्या वंशजांनी सुखात राहावं, समाधानात राहावं, त्यांची वंशवृद्धी व्हावी ही त्यांची इच्छा असते. आणि तसा आशीर्वाद आपण जर त्यांना या कालावधीमध्ये, या 15 दिवसाच्या विविध तिथीनुसार या कालावधीमध्ये आपण जर त्यांना अन्नदान, पिंडदान यासारखे विधी केले तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. आणि आपण ही विधी केली तर त्यांना गती सद्गती मिळत असते आणि त्यामुळे स्वर्गाचं द्वार किंवा मोक्षाचा मार्ग रिकामा होता अशी मान्यता आहे. मगाशीच मी सुरुवातीला सांगितलं, हा प्रत्येकाच्या विश्वासाचा विषय आहे. ज्याला वाटत असेल त्यांनी करावा, ज्यांना नाही वाटत असेल त्यांनी सोडून द्यावं. आता हे जे श्राद्ध म्हणा किंवा पितृपूजा म्हणा, ही सगळी जन्म, पुनर्जन्म, आत्मा या आपल्या सनातन संस्कृतीमध्ये मांडल्या गेलेल्या संस्कृती म्हणजे संकल्पनेवरती आधारित आहे. जेव्हा आपलं शरीर जीर्ण होतं, कुठलंही सजीवाचं शरीर जेव्हा जीर्ण होतं, ते अनेक कारणांनी त्याची डेथ होते किंवा मृत्यू होतो. जीर्ण झालेलं हे शरीर संपतं आणि त्याच्यामध्ये असणारं एक जे सनातन तत्व आहे, ज्याला आत्मा असं म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला सोल असं म्हणतात. हा सोल अनादि अनंत असा आहे. हा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि नवीन जन्म घेतो. पुनर्जन्माची संकल्पना आपल्याकडे आहे. आता पुनर्जन्म म्हणजे आणखीन थोडंसं विस्तृत सांगतो. एका जन्मातून मृत्यू पावल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या सजीव योनीमध्ये जन्म घेणं, याला पुनर्जन्म असं म्हणायचं. ही संकल्पना आपल्या शास्त्रामध्ये आहे. आता गीतेतला जो सांख्ययोग आहे, दुसरा अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायामधला 22वा श्लोक असं सांगतो, वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि तरोपरानि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाती नवानि देही. जसं मी सुरुवातीला बोललो, या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपण ज्याप्रमाणे आपले वस्त्र किंवा आपले कपडे जीर्ण झाल्यानंतर, फाटल्यानंतर आपण ते बदलतो आणि दुसरे नवीन कपडे घालतो, हाच या श्लोकाचा मतितार्थ आहे. ही संकल्पना आहे. आणि अशा पद्धतीनं आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जेव्हा जातो, जन्म घेतो, त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे? तो अनादि अनंत सनातन आहे. त्याला फक्त मोक्षप्राप्ती हा एकमेव मार्ग दिसतो, शेवटचा असतो. अन्यथा आपल्या सनातन मान्यतेनुसार 84 लक्ष योनी म्हणजे विविध 84 लक्ष जन्म हे आपल्याला फिरावे लागतात आणि मनुष्य जन्म आपल्याला त्यानंतर प्राप्त होतो. या जन्मातील कर्मसिद्धांतानुसार, पुन्हा गीतेतला कर्मसिद्धांत इथं आहे, आपल्या बऱ्या वाईट कर्माच्या हिशोबानुसार आपल्याला यातून मुक्ती मिळणं न मिळणं हे अवलंबून असतं. तर हा आत्मा कसा आहे? जसं मी सांगितलं, अनादि अनंत आत्मा आहे. त्या आत्म्याचं स्वरूप असं आहे, त्याच्यावरती शस्त्राचा परिणाम होत नाही, अग्नीचा परिणाम होत नाही, पावसाचा परिणाम होत नाही किंवा वाऱ्याचा परिणाम होत नाही. सांख्ययोगातला 23वा श्लोक असं सांगतो,
नैनैन छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः. असा हा आत्मा जो शस्त्राने मरत नाही, उन्हाचा त्याच्यावरती काही परिणाम होत नाही, वाऱ्याचा काही परिणाम होत नाही, अग्नीचा काही परिणाम होत नाही, असा हा आत्मा आहे. आणि तो आत्मा शरीर जीर्ण झाल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि नवीन ठिकाणी नवीन सजीवाच्या रूपाने जन्माला येतो. ते सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला कर्माच्या हिशोबावरती अवलंबून असा हा जन्म आपल्याला मिळतो. असा हा आत्मा, त्याला सद्गती मिळावी यासाठी आपण म्हणजे त्याच्या वंशजांनी, जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या वंशजांनी काही विधी करावे असं शास्त्र मान्यता आहे. मगाशी सगळं मी सांगितलं की ह्या श्रद्धेचा विषय कोणाला योग्य वाटेल, कोणाला अयोग्य वाटेल, हरकत नाही, ज्याने त्यांनी करावं न करावा हा वैयक्तिक विषय आहे. पण या देशातला बहुसंख्य लोकसंख्या ही हे मानणारी आहे आणि त्यानुसार आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेणारी आहे. अनंत चतुर्दशीनंतर पौर्णिमा ते पुढच्या अश्विन अमावस्येपर्यंतचा 15 दिवसांचा कालावधी हे पितर आपल्या समवेत असतात, आपल्या कुटुंबामध्ये असतात. आणि म्हणून हा जो पक्ष आहे, हा जो पंधरवडा आहे, त्याला पितृ-पंधरवडा किंवा श्राद्ध पक्ष असं म्हटलं जातं. आता एक आणखी संस्कृतमध्ये एक सुंदर वाक्य आहे. जसं देवाच्या आशीर्वादाने आपल्याला सगळं प्राप्त होतं, तसं पितृप्रसादात धन कनक समृद्धी असतू, हे पण वाक्य. म्हणजे आपल्या पितरांनी आपल्याला आशीर्वाद दिला तर आपल्याला सगळं ऐश्वर प्राप्त होतं, हा त्याचा अर्थ आहे. आणि देव कार्य आणि पितृकार्य याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रमाद किंवा कोणत्याही प्रकारचा आळस होता कामा नये, हेही शास्त्राने सांगितलेलं आहे. आता हे श्राद्ध विधीचे किंवा श्राद्ध करण्याची प्रथा परंपरा ही अगदी अनादी आहे. मी या संदर्भात अभ्यास करत असताना, व्याख्यानाच्या दृष्टीने तयारी करत असताना अनेक संदर्भ मिळाले. तेच 5-6 संदर्भ आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. असा एक पहिला संदर्भ मिळाला की अत्री नावाचे जे ऋषी होते त्यांनी निमी नावाच्या ऋषींना श्राद्ध करण्याचा सल्ला दिला होता. काय झालं होतं, निमी नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा मुलगा काही कारणाने वारला होता आणि त्यामुळे ते दुःखी कष्टी होते. तर अत्री ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही दुःखी कष्टी होऊ नका, त्याचा श्राद्धविधी घाला आणि त्यानंतर त्याला सद्गती मिळेल, तुम्ही दुःख व्हायचं काही कारण नाही. त्यानुसार त्यांनी श्राद्धविधी घातलेला होता, असा संदर्भ मिळाला. महादानशूर कर्ण दुसरा संदर्भ असा आहे. महादानशूर कर्ण जेव्हा महाभारत युद्धानंतर कर्णाचा मृत्यू होतो महाभारत युद्धामध्ये, आणि कर्णाचा आत्मा जेव्हा स्वर्गामध्ये पोचतो त्यावेळेला त्या स्वर्गाच्या दरवाज्यात त्याला परमिशन मिळत नाही किंवा परवानगी मिळत नाही आणि त्याला खाण्यासाठी काय दिलं जातं, खाण्यासाठी त्याला सोनं, नाणं, जड हिवारीत, जड जवाहीर असं सगळे पदार्थ दिले जातात. कर्णाला आश्चर्य वाटतं, अरे हे काय आपल्याला वाटत दिलेलं आहे. तेव्हा तो इंद्राची प्रार्थना करतो. इंद्रदेव त्याला सांगतात, अरे बाबा, तो तुझ्या आयुष्यभर दानशूर म्हणून मिळवलास, पण दान कशाचं केलंस, दान तुझ्या ऐश्वर्याचं केलंस, तुझ्याकडच्या असणाऱ्या धनदौलतीचं केलंस. अगदी तुझा प्राण ज्याच्यामध्ये होता त्या कर्ण कवच कुंडलातनं त्याचं तू दान केलंस. पण कधीही तुला ज्यांनी हे विश्व दाखवलं त्या पितरांचा उद्धार व्हावा म्हणून काही अन्नदान पिंडदान केलेलं नव्हतंस. त्यामुळे तुला इथे प्रवेश नाही किंवा तुला इथं शक्य होणार नाही आहे. तेव्हा कर्ण म्हणाला, मला हे माहिती नव्हतं, मी काय करू आता. तेव्हा इंद्राने त्याला दुसरा मार्ग सांगितला की तुला पुन्हा एकदा जन्म देतो आणि तो पृथ्वीवरती जाऊन ह्या 15 दिवसामध्ये तिथीनुसार तुझ्या सगळे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं हे श्राद्ध कर्म कर, त्यांना खुश कर, तेव्हा तुला पुन्हा हे मिळेल. त्यानुसार पुढची कथा आहे की त्यानुसार कर्णाने सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्याला पुढचा उद्धार त्याचा झालेला आहे. मार्कंडेय पुराणामध्ये आणखीन एक उल्लेख असा आढळतो की रुची नावाचा एक ब्रह्मचारी व्यक्ती
वेदांचा अभ्यास करण्यासाठी कडक व्रतवैकल्य सगळे पाळत तो त्या वेदांचा अभ्यास आपल्या एकांतामध्ये करत होता. पण गंमत अशी की या रुची नावाच्या ऋषीचे किंवा व्यक्तीचे पूर्वज जे होते ते पूर्वज आयुष्यभर त्यांनी मनमानी केली होती, अनेक प्रकारची पापं केलेली होती आणि त्यामुळे त्यांचे आत्मे कित्येक वर्ष ह्या यमलोकामध्येच घुटमळत राहिलेले होते. अभ्यास करता 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 या रुची नावाच्या व्यक्तीचे वय वर्षे 40 आले आणि त्यावेळी मात्र ती जी पितरं आहेत ती पितरं त्याच्यासमोर आली आणि म्हणाली की बाबा तू आता विवाहबद्ध हो आणि आमचे हे विधी कर, म्हणजे आम्हाला यातून मुक्ती मिळेल. त्यानुसार त्यांनी विधी केले आणि मग त्यांना मुक्ती मिळाली किंवा त्यांना सद्गती मिळाली. पांडवांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी कथा आहे. कौरव पांडव युद्ध होतं, युद्ध पांडव जिंकतात आणि स्वर्गारोहणाच्या प्रसंगाच्या अगोदर श्रीकृष्ण जेव्हा पांडवांचा निरोप घेऊन जात असतात तेव्हा ते सांगतात की युधिष्ठिर हा त्यांचा मोठा बंधू, ज्येष्ठ बंधू, या युधिष्ठिराला सांगितलं होतं की तुम्ही या युद्धामध्ये किंवा तत्पूर्वी जे दिवंगत व्यक्ती आहेत त्यांचं श्राद्ध तुम्ही घालायला हवं आणि ते श्राद्ध तुम्ही सोमवती अमावस्या या तिथीला तुम्ही घालायला हवं. गमतीचा भाग असा की जोपर्यंत पांडव या पृथ्वीवरती होते तोपर्यंत ती सोमवती अमावस्या आलीच नाही आणि त्यामुळे युधिष्ठिराने रागावून त्या सोमवती अमावस्येला असा शाप दिला की तो फक्त वर्षातून एकदाच येशील आणि त्यानुसार सोमवती अमावस्या ही वर्षातून एकदा येते. गुरुचरित्रामध्ये भगीरथाची कथा आहे. पुढचा संदर्भ असा आहे. गुरुचरित्रामध्ये भगीरथ कथा, तुम्ही भगीरथ प्रयत्न हा शब्द ऐकला असेल किंवा तो प्रचार वापरला जातो. भगीरथ प्रयत्न म्हणजे काय? भगीरथ प्रयत्न म्हणजे अत्यंत कष्ट करून प्रचंड सगळे व्याप करून जो मनुष्य प्रयत्न करून यशस्वी होतो त्याच्या प्रयत्नाला भगीरथ प्रयत्न असं नाव दिलेलं आहे. ती कथा गुरुचरित्रामध्ये येते. ह्या भगीरथाच्या अगोदरच्या पिढीमध्ये राजा सगर नावाचा इक्ष्वाकू कुळातला राजा होऊन गेला. म्हणजे हा भगीरथाचा पंतू लागतो, पंतू नाही, पणजा लागतो. तर त्याने अतिशय पराक्रमी राजा होता तो. त्याने अश्वमेध यज्ञ केलेला होता. प्रथा त्याची अशी असायची की तो राजा जो असतो ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे तो एक अश्व असा सोडत असे आणि तो अश्व जो अडवेल त्यालाही पुन्हा जिंकावं लागत असे. तर असं झालं की त्याने तो अश्व सोडलेला होता आणि तो अश्वमेध यज्ञामध्ये हा सगर राजा यशस्वी होणार याची चिंता इंद्राला लागली आणि त्यामुळे इंद्राला असं वाटायला लागलं की कदाचित आपल्यालाही सुद्धा हा राजा जिंकू शकतो, इतका बलवान राजा आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी तो अश्व चोरला आणि कपिल नावाचे ऋषी होते त्या ऋषींच्या बाजूला नेऊन त्यांनी बांधला तिकडे. हे ऋषी तपश्चर्या करत होते. ह्या राजा सगरला 60,000 पुत्र होतं अशी कथा आहे. तर ते 60,000 पुत्र त्या अश्वाच्या शोधामध्ये निघाले आणि जेव्हा ते ह्या कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ आले तेव्हा त्यांना दिसलं की इथे हा घोडा आहे, हा अश्व आहे. त्यावेळी त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, त्यांच्या सैन्याने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा कपिल ऋषींची तपश्चर्या भंग झाली आणि त्यांनी क्षणार्धात शाप देऊन हे सगळेच्या सगळे 60,000 पुत्र त्या सगर राजाचे जाळून भस्मसात केले सैन्यासह. हे त्या पिढीमध्ये घडलेली त्याची पितरं होती, या भगीरथाची पितरं. त्यांचा उद्धार व्हायचा होता
आणि जेव्हा त्याला भगीरथाला असं कळलं, भगीरथा पुढे अयोध्येचा राजा होता, त्याला असं कळलं की आपल्या पितरांचा उद्धार करणं आवश्यक आहे, तेव्हा त्याला स्वर्गातली जी गंगा आहे ती गंगा पृथ्वीवरती आणावी लागणार होती. मग त्याने गंगेची तपश्चर्या केली, सगळे अनेक सायास सगळे केले. गंगा प्रसन्न झाली आणि ती म्हणाली की मी पृथ्वीवरती येते, पण माझा जो प्रवाह आहे तो इतका वेगवान आणि इतका मोठा आहे की पृथ्वीला तो सहन होणार नाही. मग भगीरथाने विचारलं, मग आता काय करू मी याच्यासाठी? तर याच्यासाठी तुला भगवान शंकराची प्रार्थना करावी लागेल. भगवान शंकर जो मार्ग सांगतील त्यानुसार मला त्यांचा मार्ग अवलंब करावा लागेल. पुन्हा हिमालयामध्ये भगीरथ गेला. कित्येक वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, शंकराची पूजा अर्चा केली आणि शंकराला प्रसन्न करून घेतलं. शंकराला त्यानं आपली कथा सांगितली की गंगा माझ्या पितरांच्या उद्धारासाठी इथं हवी आहे या पृथ्वी लोकावरती. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्याला सांगितलं की ठीक आहे, तो प्रवाह पृथ्वीला सहन होणार नाही, हे खरं आहे. त्यामुळे माझ्या डोक्यातल्या ज्या जटा आहेत त्यापैकी एका जटेत तर त्या गंगेचा उगम होईल आणि त्यानुसार ती गंगा आपण जेव्हा फोटोमध्ये वगैरे बघतो तेव्हा शंकराच्या जटेमधनं ती गंगेचा प्रवाह आलेला दिसतो. आणि मग पुढचे विधी भगीरथाने सगळे केले. हे सगळं करण्यासाठी म्हणून त्याने जे प्रयत्न केले होते ते अथक आणि अतिशय कष्टाचे प्रयत्न होते. म्हणून भगीरथ प्रयत्न असा वाक्प्रचार किंवा असं एक वाक्य प्रचारामध्ये आलं होतं. एवढंच काय, अगदी रामायणामध्ये सुद्धा याचा श्राद्ध विधीचा उल्लेख आहे. आपल्या पुत्राला राज्य मिळावं म्हणून कैकेयीनं श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास घडवून आणला. आणि त्या वनवासामध्ये असताना त्या वनवासाच्या मार्गावरती श्रीरामाला एक कटू बातमी, दुःखदायक बातमी कळली की त्याचे जे वडील आहेत दशरथ राजा, त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग त्यांचा श्राद्धविधी करणं आवश्यक होतं. तर ते श्राद्ध आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकजवळ जे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्री श्रीरामाने दशरथाचं श्राद्ध घातल्याचा उल्लेख याच्यामध्ये आहे. असे अनेक पौराणिक म्हणजे हे त्याला आहेत, पुरावे त्याला आहेत. तर हे सगळं हे इतकं पूर्वंपार, इतकं अनादी कालापासून चालत आलेली प्रथा परंपरा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्षातले 15 दिवसच आपल्याला या पितरांची ही सेवा करायची असते आणि उर्वरित 350 दिवस जे आहेत ते आपल्याला देवपूजा किंवा इतर आपली जे श्राद्धेय स्थानं आहेत त्यांची पूजा अर्चा करायला हरकत नाही. आता कुठल्या कुठल्या तिथीला कुणाचं श्राद्ध घातलं जातं ते आपण सहज बघूया. याच्यात एक माहिती म्हणून प्रतिपदेला आपले आजी आणि आजोबा यांचं श्राद्ध केलं जातं. त्यानंतर द्वादशी, एकादशी ह्या ज्या तिथी आहेत यांना संन्यासी व्यक्ती जर असेल तर त्याचं श्राद्ध केलं जातं. त्रयोदशी, चतुर्थीमध्ये पुन्हा आता लहान मुलं जी असतात त्यांचं त्रयोदशीला श्राद्ध घालतात आणि चतुर्दशीला ज्याचं अनैसर्गिक मृत्यू झालेला असतो, खून, हत्या, अपघात किंवा आत्महत्या या प्रकारे ज्यांचा मृत्यू झालेला असतो त्याचं चतुर्दशीला श्राद्ध घातलं जातं. त्यानंतर पंचमी जो आहे त्या विवाहपूर्व मृत्यू ज्यांचा होतो त्यांचं श्राद्ध घातलं जातं. नवमीला सवाष्ण स्त्रियांचं श्राद्ध घातलं, स्त्रिया, माता, मुली यांचं ते श्राद्ध घातलं जातं. आणि यापैकी कुठल्याच तिथीबद्दल आपल्याला माहिती नसेल, आपल्या पूर्वजांचा मृत्यू कोणत्या तिथीला झाला आहे हे माहिती नसेल, अशा वेळेला अमावस्या ही सर्व पित्री अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. याचं कारण काय, सर्व पित्री म्हणजे सर्व पित्रांचं श्राद्ध या दिवसामध्ये घातलं तर चालतं किंवा घालायचं असतं ते. तर असं हे एकूण त्याचं हे आहे. आता ते कुणी घालावं, तर त्या घराण्यामध्ये ज्येष्ठ मुलगा असेल त्याने घालावं.
त्या व्यक्तीला, घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीला ज्येष्ठ मुलगा नसेल तर त्याच्या बंधूंनी, दुसऱ्या कनिष्ठ बंधूच्या ज्येष्ठ मुलाने घालायचं चालतं. अगदी मृत पतीसाठी पत्नीसुद्धा श्राद्ध घालू शकते. आता विश्वबंधुत्वाची कल्पना आपल्या ह्या श्राद्ध विधीमध्ये सुद्धा आहे. मी ह्या संस्कृतीला मानतो त्याचं कारण हेच आहे की खूप मोठा आणि अत्यंत व्यापक असा दृष्टिकोन या संस्कृतीचा आहे, या सनातन संस्कृतीचा आहे, सनातन जीवन पद्धतीचा आहे. आता श्राद्ध हा फक्त नात्यातलाच घालायचा असतो का, असं नाही. तर असं वाचनामध्ये आलं माझ्या की श्राद्ध विधी हा आपल्या हाताखाली ज्यांनी कामं केलेली असते त्याचंसुद्धा तुम्ही घालू शकता. आपले शिष्यगण असतील त्यांचंसुद्धा श्राद्ध तुम्ही घालू शकता, किंवा तुमचे गुरु जे असतील, दिवंगत गुरु, त्यांचंही श्राद्ध तुम्ही घालू शकता. आता लक्षात घ्या, या विधीमध्ये सुद्धा पुन्हा विज्ञान आहे, हेच मी शोधतो. बघा, या श्राद्धामध्ये पिंडदान केलं जातं, म्हणजे तांदळाच्या पिठाच्या पिंड केलं जातं. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं एक मराठीमध्ये म्हण आहे बघा. म्हणजे जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. युनिवर्स किंवा अणु रचना समान आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला. अणुमध्ये केंद्र काय? अणु हा कुठल्याही पदार्थाचा अंतिम असा एक कण असतो ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही. तर त्या अणुमध्ये केंद्र असतं. त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन नावाचे घटक असतात. तर केंद्रकाच्या बाहेर विशिष्ट कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. ही रचना आहे पदार्थाची, अणुची. अगदी तशीच सूर्यमालेची रचना आहे. केंद्रस्थानी सूर्य आहे आणि त्याच्या भोवती आपापल्या कक्षांमध्ये विविध ग्रह फिरत असतात. अगदी तशीच रचना ह्या ब्रह्मांडाची सुद्धा आहे. ब्रह्मांडामध्ये अनेक गॅलॅक्सीज किंवा आकाशगंगा आहेत. त्या प्रत्येक आकाशगंगेचं हेच स्ट्रक्चर आहे. मला तुम्ही सांगा, एवढा महान विचार आणि इतकं डिटेल सायन्स कुठल्या संस्कृतीमध्ये आहे? माझ्या तरी वाचनात नाही. आणि म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी ह्या संकल्पनेनुसार हे परत त्याला बेस आहे त्याचं. आता पुन्हा बघा, आपला पिंड, आपण म्हणतो ना माझा हा पिंड, म्हणजे दॅट इज शरीर. तर हे जे पिंड आहे, शरीर जे आहे, ते पुन्हा पंचमहाभूतांनी तयार झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. याच्यामध्ये पुन्हा विज्ञान कसं आहे बघा. कुठल्याही सजीवाचं शरीर जे आहे ते शरीर या युनिवर्समध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत, विविध प्रकारचे घटक आहेत, जसं ऑक्सिजन, नायट्रोजन, पोटॅशियम, निकेल आहे, सेलेनियम आहे, विविध घटक आहेत, कॉपर आहेत, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, हे सगळे घटक यांच्यापासूनच सजीवाचे शरीर तयार झाले. आणि यातला नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. हे जे शरीर आहे, जे प्रथिनांपासून तयार झाले, त्याच्यामध्ये प्रोटीन्समध्ये नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक असतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे 4 एलिमेंट्स जे आहेत ती या प्रथिनांचे मुख्य घटक आहेत. तर ते हे शरीर आहे, हे विश्वातल्या या घटकांनीच तयार झाले. आणि जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळेला दफनविधी असो किंवा दहनविधी असो, हे सगळं पुन्हा डिकम्पोज होऊन पुन्हा याच पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं. पुन्हा तेच आपलं शरीर किंवा सृष्टी बनवण्यासाठी वापरलं जातं. पहा, याला जवळचं विज्ञान असं आहे. असं तर या दृष्टीने पिंडदान हे केलं जातं. आता ते साधारणपणे ज्यांना सगळे शास्त्रोक्त विधी माहीत आहेत अशा एखाद्या व्यक्तीकडनं या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जी तिथी असेल आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची, त्या तिथीनुसार ते श्राद्ध घालावं अशी ही संकल्पना आहे. आता
या ह्याच्यामध्ये पितृदोष नावाचा एक शब्द ऐकायला मिळतं. पितृदोष आहे, पितृदोष आहे. हा पितृदोष म्हणजे काय, तर पितरांची जी काही पापकर्म असतात किंवा जे काही निगेटिव्ह घटक असतील त्याचा परिणाम पितरांना त्याचा परिणाम वंशजांना भोगावं लागणं, त्याला पितृदोष असं म्हणतात. त्याच्यावरती अनेक प्रकारचे इलाज वगैरे तो वेगळा भाग आहे, त्याचा अभ्यास आपल्याला नको करायला. आता जेव्हा पिंडदान किंवा अन्नदान करतात तेव्हा जे अन्न तयार केलं जातं ते सुद्धा पुन्हा येथे सुद्धा पुन्हा भूतदया कशी आहे बघा. पंचवडी नावाचा प्रकार आहे. पंचवडी म्हणजे काय, तर आपण या पूर्वजांना अन्नदान करण्यासाठी, त्यांना अन्न नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणजे जे काय अन्न आपण तयार करतो ते 5 प्राण्यांच्या पोटात, त्या 5 प्राण्यांच्या मुखाला लागावं, ही त्यातली भावना आहे. इथं भूतदया परत आली, प्राणीप्रेम आलं. बघा 5 प्राणी म्हणजे कुठले कुठले घेतलेत बघा. गाय आहे, कावळा आहे, मांजर आहे, कुत्रा आहे आणि मुंगी. ह्या 5 प्राण्यांना ते अन्न घालावं असा एक संकेत आहे. पुन्हा यात कावळ्याचं एक महत्त्व वेगळंच आहे आणि ते शास्त्रीयदृष्ट्या असं आहे, म्हणजे विज्ञान त्यातलं असं आहे की कावळा जो आहे, कावळ्यासारखे पक्षी हे वड किंवा पिंपळांची जी फळं असतात त्या फळांचा बीजप्रसार करण्याचं महत्त्वाचं काम करतात. त्यांना या दिवसामध्ये खायला प्यायला मिळावं आणि त्यांची हेल्दी त्यांचं लाईफ सायकल असावं आणि त्यांच्यामार्फत निसर्गामध्ये वड पिंपळासारखी भरपूर ऑक्सिजन देणारी आणि कित्येक वर्ष जगणारी अशी झाडं निसर्गामध्ये असावीत, हा पर्यावरणवादी विचारसुद्धा त्या पाठीमागे होता. बघायला गेलं तर प्रत्येक गोष्टी पाठीमागे या संस्कृतीच्या विज्ञान आहे. पण जरुरी नाही की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे आपण विज्ञान शोधायलाच पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हा श्रद्धेचा विषय आहे. ज्याला वाटतं आपल्या पितरांना खुश करावं, त्यांची सद्गती मिळावी, त्यांना ज्यांचा पुनर्जन्म आत्म्यावर विश्वास आहे त्यांनी करावं, नसेल तर नाही करावं. या संस्कृतीचं हेच विशेष आहे. कुठल्याही प्रकारचं कंपल्शन तुम्हाला नाही आहे. ही सनातन संस्कृती प्रत्येकाला तिची चिकित्सा करायची परमिशन देते, असं इतरत्र आढळत नाही. आणि म्हणून ही सनातन संस्कृती अनादी असून टिकून आहे. असं पुढे जाऊया आपण. आता हे फक्त भारतातच पितरांच्या बाबतीमध्ये ही भावना असते किंवा हे श्राद्ध वगैरे असं नाही आहे. आपल्या देशामध्ये विविध राज्यांमध्ये हे असतो प्रकार. महाराष्ट्रातल्या काही भागात त्याला महाळ असं म्हणतात. माळवस असाही शब्द आहे. कर्नाटकमध्ये त्याला म्हाळ म्हणतात. तामिळनाडूसारख्या भागामध्ये त्याला अमावस्याई असा शब्द आहे. नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया, कोरिया, व्हिएतनाम, इंग्लंड, रोम, मादागास्कर अशा अनेक देशांमध्ये तिथल्या प्रथानुसार हे आपले जे पास्ट पेरेंट्स आहेत, म्हणजे ज्यांना आपण पितर म्हणतो, त्या पितरांच्या बद्दलचा ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. नेपाळमध्ये गाय जात्रा नावाचा सण या ऑगस्ट सप्टेंबरच्या महिन्यामध्ये साजरा केला जातो पितरांच्या नावाने. थायलंड, लाओससारख्या देशामध्ये हे बौद्धधर्मीय देश आहेत. उल्लंबन नावाचा सण आहे. कंबोडियामध्ये पश्चिम बेंडा असं त्या सणाचं नाव आहे. कोरियामध्ये सेवालाल नावाचा सण या प्रकारामध्ये असतो. व्हिएतनाममध्ये धानमिन्न असं त्या सणाचं नाव आहे. इंग्लंडमध्ये 16व्या शतकापासून ही प्रथा चालू आहे. रोम देशामध्ये लेम्युलारिया असा त्या सणाला शब्द आहे. मादागास्कर हे बेट आहे. मादागास्कर बेटामध्ये वेगळी परंपरा आहे. तिथं काय केलं जातं, तिथे त्यांच्या प्रेतांचं दफन केलं जातं. तर ही प्रेतं त्यांच्या त्या ह्याच्यामधनं बाहेर काढलं जातात आणि त्यांना नवीन कपडे घातले जातात. हा एक विधी तिथं असतो. दर 7 वर्षांनी ही क्रिया करतात ते.
मेक्सिकोमध्ये सुद्धा हा सण साजरा केला जातो. अमेरिकेमध्ये वर्षातल्या काही दिवसांमध्ये या सणाचं महात्म्य आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये हा सण आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आता इथे या दिवसामध्ये पितृपक्षामध्ये अनेक गोष्टी पाळाव्यात असा काहीतरी गैरसमज आहे. गैरसमजच म्हणूया आपण त्याला. आपण आत्तापर्यंतची माहिती बघितली, हे सगळे समज झाले, हे सगळे माहिती झाली आणि थोडंफार मला समजलेले विज्ञान त्यातलं सांगितलं. पण गैरसमज कुठला आहे? 15 दिवसांमध्ये कोणतंही पवित्र कार्य या काळात करू नये असे काही जणांना वाटतं. साधी गोष्ट आहे. एक लॉजिकली विचार आपण करूया. आपल्या मुलांनी घरामध्ये काहीतरी नवीन वस्तू आणली, चांगलं काहीतरी केलं, प्रगतीदायक काहीतरी केलं, तर त्याचा पालक म्हणून आपल्याला आनंद होईल की दुःख होईल? साधा प्रश्न आहे. नक्कीच दुःख होणार नाही, आनंदच होईल. तसंच पितरांच्या या वंशजांनी जर काही शुभ काम केलं, एखादी वस्तू नवीन खरेदी केली, काही सोनं नाणं घेतलं, गाडी वाहन खरेदी केली, तर त्यांना दुःख थोडीच होणार आहे. उलट त्यांना आनंदच वाटेल ना, आशीर्वाद अधिक देतील ते चांगल्या ह्याने, आनंदाने. तेव्हा साध्या लॉजिकनं सुद्धा आपल्याला हे कळतं की या काळामध्ये कुठलंही निषिद्ध असं काही नाही आहे. बिनधास्त प्रत्येकाने कुठलंही शुभकार्य करायला हरकत नाही. आता पंचांगकर्त्यांनी हे दिवस वर्ज्य मांडलेले आहेत आणि त्यामुळे विवाह मुहूर्त वगैरे मला वाटतं या ह्याच्यामध्ये नसतात काही. तेव्हा शुभकार्य करायला काही अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि अनेकांच्या मते हेच आहे. मी काही वैद्य लोक जे किंवा यातले पूजा करणारे जे मास्टर्स आहेत त्यांचंही मत घेतलं, तर त्यांचंही मत असंच आहे की या काळात शुभकार्य करायला काही हरकत नाही, कारण तसं कुठे दंडक नाही, ते चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा हे विधी आहे. आता कशासाठी असं म्हणजे मनात आलं असावं किंवा कशामुळे हे पुढे आलं असावं, तर 350 दिवस आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला आहेतच ना, शुभ गोष्टी अशुभ काय जे असेल ते. पण किमान 15 दिवस जे आहेत वर्षातले, ते ज्यांनी आपल्याला हे विश्व दाखवलं, जन्मघात दिला, आपली प्रगती केली, आपण जे काही आत्ता आहोत ते त्यांच्यामुळे आहोत, त्यांना खुश करावं, त्यांना काहीतरी आपल्या संकल्पनेनुसार, सनातन पद्धतीनुसार, परंपरेनुसार त्यांना सद्गती मिळावी म्हणून हे व्याप आपल्याला करायचे आहेत. तर तेवढं करण्यासाठी म्हणून आपण जर प्रयत्न केला तर काही बिघडत नाही. केवळ एवढंच आहे की त्या पितरांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून हे काही करू नये असा एक संकेत असावा. त्याचं पुढे अपभ्रंश झाला किंवा त्याचं हे अपसमज झाला आणि शुभ कार्यच करायचं नाही असं काहीतरी पुढं आलं असावं असं. तेव्हा हे जे विधी आहेत हे श्रद्धापूर्वक करण्याचा विधी आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गोषवार आपण घेऊया की हे सगळं पुनर्जन्म, आत्म्याचं अमरत्व या सगळ्यावरती अवलंबून आहे. स्वर्ग नरक ही कल्पना कर्मसिद्धांतावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. दुर्दैवाने आपल्यापैकी अनेकांचा विश्वास नसेल, हरकत नाही, त्याने अभ्यास करावा, समजून घ्यावं, तरीही त्यातून समाधान झालं नाही तर काही इलाज नाही. पण ज्याचा विश्वास आहे त्याने जरूर या सगळ्या गोष्टी कराव्यात, कारण हे कुठंतरी याच्या पाठीमागे काही चांगले उद्देश असतात हे आपण लक्षात घ्यायला हवं. शेवटी एवढंच सांगतो की ज्यांनी आपल्यावरती उपकार केले अशा आपल्या पूर्वजांना गती सद्गती लाभावी ही श्रद्धा पारंपरा आपली वेदोक्त काळापासून मांडलेली आहे. आणि ज्यांनी विश्वबंधुत्वाचा मोठा संदेश आपल्या प्रत्येक श्रुत आणि लिखित पुराणामध्ये केलेला आहे, ते आपल्याला जन्म देणाऱ्या किंवा आपण ज्या पिढीमध्ये जन्माला आलो त्या पिढीतल्या मागच्या माणसांना विसरतील काय? निश्चितच नाही. आणि म्हणून त्यांनी हे जे परंपरा केलेल्या आहेत त्या आपण पाळायला हव्यात असं माझं वैयक्तिक मत आहे. विज्ञान शिकवूनसुद्धा मला या काही गोष्टींवरती विश्वास आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की गीतेचा अभ्यास करायला लागल्यापासून
मला स्वतःला जे आत्मिक समाधान, शांती आणि आनंद मिळतो आहे तो अनुभवायची गोष्ट आहे. फायनली मी एकच वाक्य म्हणेन, विज्ञानवादी असोत किंवा आपण देवाला मानणारे असोत, सायन्स इज फॅक्ट अँड गॉड इज फेथ. देव हा विश्वास ठेवण्याची गोष्ट आहे आणि विज्ञान हे सत्य आहे. त्याला पुरावे घेऊन आपल्याला ते सिद्ध करावे लागतात. आणि ईश्वर हा विश्वास आहे, श्रद्धा आहे. एवढंच बोलतो. आणि काल जे मी त्या व्याख्यानामध्ये सांगितलं त्यातले सगळे मुद्दे घेऊन मी आपल्या सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पुढच्या काही दिवसात पण पुन्हा एकदा भगवद्गीतेवरती त्याच्या अभ्यासाकडे वळूया. इथून पुढे साधारणपणे स्वरूप असं असेल की प्रत्येक अध्यायामधले काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन त्याचं निरूपण किंवा त्याच्या संकल्पना काय आहेत, भगवान श्रीकृष्णांना काय म्हणायचं आहे. खरं तर गंमत अशी आहे की प्रत्येक वेळी जेवढं वाचावं तेवढं नव्याने समजत जातं. एवढी मोठी संकल्पना आहे. समजून घेणारा हवा, अभ्यास करणारा हवा. असं पुढच्या वेळेला पण भगवद्गीतेकडे पुन्हा एकदा जाऊया. धन्यवाद. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहावा. आजच मी तो अपलोड करतो आहे. काल मी फेसबुकला या संदर्भामध्ये पोस्ट टाकलेली होती. व्हॉट्सअप स्टेटसमध्येही हे सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी आज व्हिडिओ अपलोड करतो आहे. माझ्या चॅनलवरती अनेक जण आहेत. सुमारे 2,500 लोक ह्या चॅनलला भेट देतात, व्हिडिओ बघतात. आपण सर्वांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं आणि पुन्हा एकदा मला आपली ही डोळस अध्यात्माची सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.